छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतीय कामगार सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। विमानतळाच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार अभिवादन करणार आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, दरवर्षीप्रमाणेच या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। कसं वातावरण आहे, कसा उत्साह आहे? वेदांत, तुझा आवाज नीट पोहोचत नाहीये, पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करू। तर सध्या आपण दृश्य पाहतोय, आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार, खासदार हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ पोहोचलेले आहेत। या विमानतळाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत देखणा आणि भव्य असा पुतळा आहे। त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हे सगळे आमदार, खासदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। दरवर्षी कामगार सेनेच्या वतीने, भारतीय कामगार सेनेच्या वतीने इथे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवतात, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात। यावर्षी सुद्धा असाच सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या या शिवजयंती निमित्त आपण शुभेच्छा द्यायच्या। पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, शिवप्रेमींचा, कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड आहे। ढोल ताशांचा गजर सुरू आहे, त्यामुळे वेदांतचा आवाज सध्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते सध्या या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। या संपूर्ण परिसराला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांना आज त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन केलं जात आहे। वर्षानुवर्ष पारतंत्र्याच्या अंधकारात साज पडत असलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याची ओळख करून देणारे, स्वातंत्र्याची ओळख करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची आज तिथीनुसार जयंती आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।